नमस्कार, हाय, हॅलो, वेलकम टू आस्क इन डिटेल अवर फेमस यूट्यूब चॅनल इनरिचिंग नॉलेज. आपण आतापर्यंत 2 ॲप तयार केलेले आहेत MIT ॲप इन्व्हेंटर ह्या ॲप्लिकेशनमध्ये आणि हे समोर तुमच्या समोर दिसत आहेत. आता आपण तिसरं ॲप्लिकेशन तयार करणार आहोत. तर आपण क्लिक केले क्रिएट न्यू प्रोजेक्ट या बटनवर आणि प्रोजेक्टचं नाव आपण देत आहोत बाउन्सिंग बॉल हे नाव दिलेलं आहे. त्यानंतर ओके बटन क्लिक केलंय. इथे बघू शकता सगळ्यात पहिल्या नंबरला बाउन्सिंग बॉल हे प्रोजेक्ट आलेलं आहे. या बाउन्सिंग बॉल प्रोजेक्टच्या नावावर क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर इंटरफेस ओपन होऊन जाईल. अतिशय सोपं ॲप्लिकेशन आहे हे. ऑनलाईन वेबसाईटवर जायचे आणि क्लिक करायचे. ठीक आहे, असा इंटरफेस आहे, दिसतंय तुम्हाला. आता सेंटरमध्ये व्ह्यूअर आहे, डाव्या बाजूला कॉम्पोनंट पॅलेट आहे, स्क्रीनच्या बाजूला कॉम्पोनंट लिस्ट आहे, त्याच्या एकदम राईट साईडला प्रॉपर्टीज आहेत. आता आपण काही कॉम्पोनंट्स इकडे कॉम्पोनंट पॅलेटमधून ॲड करूयात. बाउन्सिंग बॉलसाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला कॅनव्हास लागेल. तर कॅनव्हास घेऊ आणि दिसतं आपल्याला कॅनव्हास मी घेतलेला आहे. तर कॅनव्हासची आपल्याला हाईट, विड्थ, साईज इथे ॲडजस्ट करून घ्यावी लागेल स्क्रीनच्या साईजनुसार. तर इथे हाईटमध्ये यायचं आहे आणि फिल पॅरेंट करायचं आहे. त्यानंतर विड्थमध्ये यायचं आहे. पुन्हा तिथे सेकंड ऑप्शनच आहे फिल पॅरेंट, दिसतंय तुम्हाला. तर आपल्या कॅनव्हासचा आता आपण एरिया सेट करून टाकलेला आहे. ही बाउंड्री वॉलची तुम्हाला आता दिसते. ह्या बाउंड्री वॉलमध्येच तो बॉल मूव्ह करेल. आता कॅनव्हासच्या सेटिंग नंतर आपण बॉल घेऊया स्क्रीनमध्ये. बॉलची साईज छोटीशी वाटते, आपण बॉलचा रेडियस थोडा वाढवून घेऊ, म्हणजे कमीत कमी आपल्याला त्याच्या ऍक्टिव्हिटीज समजतील, दिसतील आपल्याला. ठीक आहे, हे 2 आपल्याला ऑब्जेक्ट लागतात बाउन्सिंग बॉल या प्रोजेक्टसाठी. आणि बाउन्सिंग बॉल का, तर बॉल हा बाउंड्रीला बाउन्स होईल आणि आपण जशी मुवमेंट देऊ तशा पद्धतीने तो मूव्ह करत जाईल. तर आता आपण येऊयात ब्लॉकमध्ये. ब्लॉकमध्ये आल्यानंतर आपल्याला बाउन्सिंग बॉलच्या संबंधित कोडिंग करायची आहे. तर आपल्याला सर्वात पहिल्यांदा इथे कॅनव्हासमध्ये यायचे. कॅनव्हासच्या ब्लॉकमध्ये दिसतोय आपल्याला 2 नंबरचा जो ब्लॉक आहे तो आपल्याला ड्रॅग आणि ड्रॉप करायचा आहे. चला, आपण घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला 2 सेटिंग करायच्या आहेत. ठीक आहे, तर सगळ्यात पहिली आहे एक तर स्पीड बॉलची आणि दुसरं आहे हँडलिंग. तर आता इथे आपण घेऊयात पहिला कॉम्पोनंट दिसतोय आपल्याला, स्पीड घेतलेला आहे आपण आणि यालाच आपल्याला घ्यावं लागेल गेट स्पीड. वरूनच तिथेच ऑप्शन अवेलेबल आहे आपल्याला. ठीक आहे, आता अशा पद्धतीने दुसरा घ्यायचा आहे आपल्याला हँडलिंगसाठी. बॉलच्याच ब्लॉक्समध्ये सर्व अवेलेबल आहे. हा, इथून आपण ड्रॅग आणि ड्रॉप करूयात. आणि हँडलिंगच्या संबंधित सुद्धा ऑप्शन वरच आहे. हँडलिंगवर क्लिक करा आणि तिथूनच ऑप्शन तुम्ही ड्रॅग अँड ड्रॉप करू शकता. व्हेरी इझी दिसते आपल्याला. ठीक आहे, म्हणजे ही कोडिंग कशासाठी, तर बॉलची स्पीड आणि बॉलची जी काही हँडलिंग आहे ही आपण म्हणजे युजर जशा पद्धतीने जेस्चर्स देईल त्या पद्धतीने मुवमेंट होत राहतील. त्याच्यानंतर आता आपल्याला पुढे घ्यायचं आहे की बॉल बाउन्स झाला पाहिजे कॉर्नरला लागल्यानंतर. तर इथे दिसते तुम्हाला थोडंसं आपण खाली आलेलो आहोत आणि इथे आपल्याला बॉल बाउन्स एजला झालं तर काय व्हावं, त्यामुळे आपण हा ब्लॉक घेतलेला आहे. ठीक आहे, आता इथे पुन्हा एकदा बॉलच्याच आपल्या ब्लॉक्समध्ये येऊयात आपण आणि आपल्याला इथून घ्यायचं आहे. नीट स्क्रीनवर बघा, स्क्रोल अप स्क्रोल डाऊन करून पाहायचे ऑप्शन्स. आपल्याला भरपूर ऑप्शन्स इथे अवेलेबल असतात. कॉल बॉल 1 आणि इथे दिसते आपल्याला बाउन्स एजला. तर इथे जो दुसरा ऑलरेडी त्याला कनेक्ट होऊन आलेला ब्लॉक आहे त्याला रिमूव्ह करूयात आपण. येस, आणि आता ह्याच वरील एजला इथून घ्यायचंय आणि इथे अटॅच करायचंय खाली गेट एज. तर अतिशय सिंपल अशी ही कोडिंग आहे. कोडिंग एकदा बघून घ्या, समजून घ्या आणि आपण येऊयात पुन्हा आता डिझायनरमध्ये. डिझायनरमध्ये या इंटरफेसला चेंज करायचं तर करू शकतो आपण, पण आताच करण्यापेक्षा आपण नंतर करू. इथे कनेक्टवर गेलो आपण आणि AI कंपेनियनवर क्लिक केलंय. आपल्या स्मार्टफोनमध्ये जे ॲप आपण घेतलेलं आहे MIT ॲप इन्व्हेंटरचं
त्याच्या सहाय्याने आपण आता या कोडला स्कॅन करूयात आणि आपल्या मोबाईलमध्ये हे ॲप्लिकेशन रन करूयात. ठीक आहे, आपण मोबाईल घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही स्क्रीनवर MIT ॲप इन्व्हेंटर ॲप आहे. मी याला ओपन करतो आणि स्कॅन QR कोड जे निळ्या रंगातलं बटन दिसतंय तुम्हाला, याच्या सहाय्याने स्कॅनर ओपन होईल आणि हा कोड स्कॅन होईल. दिसतंय, थोडासा वेळ घेईल. यस, ॲप्लिकेशन सुरू झालेलं आहे. आपोआप बॉल बाउन्स होतोय. आता या बाउन्स होणाऱ्या बॉलला मी स्वतः डायरेक्शन देतो. बघा इथं ज्या पद्धतीने तुम्ही बॉलला हे कराल, डायरेक्शन द्याल, त्या पद्धतीने बॉल मूव्ह होत जाईल. आणि जितक्या स्पीडने कराल, जसे तुमचे जेस्चर पोस्चर असतील, जोरात जर तुम्ही स्क्रोल केलं तर बॉल जोरात स्पीडने जाईल, हळू केलं तर हळू जाईल, कारण गेट स्पीड आपण तशी प्रॉपर्टीज त्याच्यात दिलेली आहे ब्लॉकमध्ये. ठीक आहे, आता जर तुम्हाला वाटलं की ह्या इंटरफेसमध्ये अजून बदल करायचा आहे तर तुम्ही बॅकग्राऊंड देखील चेंज करू शकता. चला, आपण इथे बघा बॅकग्राऊंड कलर पिंक केलेला आहे आणि लगेच मोबाईलवर देखील दिसते, कारण ॲप्लिकेशन रन होत आहे. आता बॉलची साईज आपण इन्क्रीज करूयात. ठीक आहे, ती सुद्धा लगेच रिफ्लेक्ट होऊन जाईल या ॲप्लिकेशनमध्ये, कारण ॲप्लिकेशन हा एक्झिक्युशन स्टेटमध्ये आहे. दिसते, बॉलची साईज आपण थोडी इन्क्रीज केलेली आहे आणि जशा पोस्चर्स असतील, जसे जेस्चर्स असतील, बॉल त्याप्रमाणे मुवमेंट करत जाईल. बॉलचा कलर चेंज करून बघूयात. दिसते लगेच स्क्रीनवर तुम्हाला. कोडिंगमध्ये चेंज केलं की लगेच इकडे देखील चेंज दिसून जाईल. आता मुवमेंट्स बघू शकता पुन्हा एकदा तुम्ही. अतिशय सोपं आहे हे बाउन्सिंग बॉल ॲप्लिकेशन बनवणं. तर असेच नवनवीन ॲप्लिकेशन्स व्हिडिओज बघण्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड प्रेस बेल बटन. थँक्स फॉर वॉचिंग. बाय फॉर नाव फ्रेंड्स.